असं संतांनी तुमच्या जीवनामध्ये केलंय काय की तुम्ही एवढा संतांविषयीचा भाव प्रगट करता? तुकोबाराय म्हणले, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुम्ही संतांचा उपकार सांगा म्हणता, पण काय सांगा? अरे बाबा, संतांचा उपकार सांगण्यासारखा नाही, तो वाणीच्या मनाच्या पलीकडचा आहे. संतांचा उपकार हा अनुभवाचा विषय, तो वाणीचा विषय नाही. जगामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या पदार्थाचं चिंतन करता येतं. त्या 3 प्रकारच्या पदार्थाचं चिंतन करण्या अगोदर आपण थोडा वेळ भजन करू आणि मग आपण ते 3 प्रकार पाहू. विठोबा की ज्या पदार्थाचा फक्त अनुभव घेता येतो त्या पदार्थाबद्दल आपल्याला बोलता काहीच येत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की त्या पदार्थाबद्दल फक्त आपल्याला बोलता येतं, आपल्याला त्याचा अनुभव घेता येत नाही. आणि तिसरा प्रकार पदार्थ असा आहे की त्या पदार्थाचा आपल्याला अनुभवही घेता येतो आणि त्या पदार्थाबद्दल आपल्याला बोलताही येतं. सत्तात्रयाचा विचार करून या 3 प्रकारचं वर्गीकरण करायचं ठरवलं तर व्यावहारिक सत्तेतील जे पदार्थ आहेत त्यांचा अनुभव पण आहे आणि त्याबद्दल आपण बोलूही शकतो. प्रातिभासिक सत्तेतील जे पदार्थ आहेत त्या पदार्थाबद्दल फक्त बोल नाही, त्याबद्दल अनुभव नाही. आणि पारमार्थिक सत्तेतील जे पदार्थ आहेत त्या पदार्थाचा फक्त अनुभव आहे, त्या पदार्थाबद्दल आपण बोलू शकत नाही. व्यावहारिक सत्तेतील जे पदार्थ आहेत त्या पदार्थाबद्दल आपण बोलूही शकतो आणि त्या पदार्थाचा आपल्याला अनुभवही आहे. उदाहरणार्थ या माईकचा मला अनुभव पण आहे आणि या माईक बद्दल मी बोलू शकतो. या माईकचा मला अनुभवही असल्यामुळे आणि या माईक बद्दल मी बोलूही शकत असल्यामुळे हा माईक झाला व्यावहारिक सत्तेतील. आता दुसरा पदार्थ असा आहे की त्या पदार्थाबद्दल आपण फक्त बोलू शकतो, तो दाखवता येत नाही आणि त्याबद्दल आपल्याला अनुभवही नाही. असा जर कोणता पदार्थ असेल तर वंध्यापुत्र म्हणजे वांजेचा मुलगा बोलता आलं पण अनुभव आहे का? वांजेचा मुलगा बोलता येतं पण दाखवता येतो का? वांजेच्या मुलाबद्दल फक्त बोलणं आहे, अनुभव नाही, म्हणून वांजेचा मुलगा हा प्रातिभासिक सत्तेतील पदार्थ ठरतो. आता तिसरा पदार्थ असा आहे त्या पदार्थाबद्दल आपल्याला फक्त अनुभव आहे, त्या पदार्थाबद्दल आपल्याला बोलता काहीच येत नाही. आणि असा जर कोणता पदार्थ असेल तर तो परमात्मा नावाचा पदार्थ आहे. परमात्म्याचा अनुभव सर्वांना होऊ शकतो पण परमात्म्याबद्दल बोलता कोणालाच येत नाही. तुकोबाराय म्हणतात, मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. मनाच्या आणि वाणीच्या पलीकडचं भगवंताचं रूप असल्यामुळे भगवंताबद्दल कोणी बोलूही शकत नाही. भगवंताचा अनुभव घ्यावा लागतो. महाराज, संतांच्या उपकाराचं पण असंच काही आहे. संतांच्या उपकाराचं पण आपल्याला अनुभवच घेता येतो, संतांच्या उपकाराबद्दल बोलता काहीच येत नाही. आणि म्हणून तुकोबारायांना असं म्हणावं लागलं, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. ज्यावेळेस तुकोबाराय काय सांगू असं म्हणू लागले त्यावेळेस काही लोक गेले आणि महाराज काय सांगू असं म्हणू नका, काहीतरी आता सांगाच तुम्ही. मग तुकोबाराय म्हणू लागले, मज निरंतर जागविती. संतांनी मला जाग केलं, संत मला जाग करतात. तुकोबाराय, आता मात्र आम्हाला तुमचं नवलच वाटतंय. जाग करण्याला जर तुम्ही
उपकार म्हणता तर मग जागा करण्याला संतच कशाला पाहिजे? अहो या साधा ढेकून पण आपल्याला झोपेतून जागा करतो का नाही? साधी माशी पण आपल्याला झोपेतून जागा करते, मग जागा करायला संतच कशाला पाहिजे? मग तुकोबराय तुम्ही उपकार मानायचे तर संतांचेच कशाला मानता? ढेकणाचे पण माना. मग तुम्ही असं पण म्हणा ना, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता ढेकणाचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. उपकारच मानायचे तर तुम्ही ढेकणाचे पण माना. तुकोबाराय म्हणतात व्यवहारिक सत्यतेत व्यवहारामधलं झोपेतून जागा करणे वेगळं, व्यवहारातील झोप वेगळी आणि इतरी झोप वेगळी. मग इथली झोप कोणती? तर या विद्येची अनिता, विश्व स्वप्नाचा हा दांदा, भोगीत होता प्रकृता अनादि झोप. तर संत महात्मे अज्ञान रूपी निद्रेतून जीवाला जागा करतात, जीवाला जागा करतात, अज्ञान रूपी निद्रेतून जागा करतात. निजालिया जागवी संतांच्या जीवनातील प्रमुख आणि महत्त्वाचं जर कार्य कोणतं असेल तर संत ही जीवाला जाग करतात. कारण जागृती अनेक दृष्टीने फायद्याची आहे आणि झोप ही अनेक दृष्टीने घातक आहे. जागृती ही उद्योगवानाचं प्रतीक आहे आणि झोप हे आळशीपणाचं लक्षण आहे. त्यामुळे संत जीवाला झोपेतून, अज्ञान रूपी झोपेतून जीवाला जागा करतात. मग तुम्ही म्हणाल महाराज संत कोणाकोणाला जागे करतात? कोणाकोणाला नाही, संत सगळ्यांना जागे करतात. ऐसे जागविले आवगे ऐसे जागविले अवघे जन. तर संत हे सर्वांना जागे करतात, संत हे सर्वांना जागे करतात. कारण जागृती अनेक दृष्टीने फायद्याची आहे, जागृती अनेक दृष्टीने फायद्याची आहे. आणि झोप ही तुम्हाला माहिती आहे, झोप ही अनेक दृष्टीने घातक आहे आणि म्हणून संत हे जागा करतात. संत बद्धांनाही जागे करतात, संत जिज्ञासूंना जागे करतात, संत मुक्तांना जागे करतात, संत कधी संतांनाही जागे करतात आणि संत शेवटी देवालाही जागे करतात. संत बद्धांनाही जागे करतात. संत बद्धांना म्हणतात आता जागा रे भाई जागा. हे जे जागव नाही ते बद्धांना जागे करणे. संत कधी जिज्ञासूंना म्हणजे साधकांना पण कधी जागा करतात. संत म्हणतात उठा उठा साधू संत, साधा आपले हित, जाईल हा नर देह, मग कैसा भगवंत. संत कधी मुक्तांनाही जागा करतात. मुक्तांनाही संत म्हणतात आप तरी त्या की कोण बराई, औरण को भरी नाम भराई, औरण को भरी नाम भलाई. संत म्हणतात, संत मुक्तांना म्हणतात तुम्ही तरुण गेले यात काही नवल नाही, तुम्ही तरुण गेले यात काही नवल नाही, तुम्ही कुणाला तारलं नाही यात हेच थोडं बरोबर नाही. संत कधी संतांनाही जागा करतात, संतांनाही कधी जागा करतात. याला उदाहरण द्यायचं ज्यावेळेस आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं
की लोक सचे स्नान करू लागले. माऊलींचं नुसतं तोंड जरी पाहिलं तरी लोक सचे स्नान करू लागले. मग माऊलीने ठरवलं की आता यांना आपण तोंडच दाखवायचं नाही. आणि मग ज्ञानेश्वर माऊली ताटी उघडून ताटी लावून बसले. पण आमच्या मुक्ताबाईला मात्र ज्ञानोबरांची क्रिया आवडली नाही. मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानोबराय खरा योगी कोण आहे खरा योगी? मुक्ताबाईला मात्र ज्ञानोबरांची क्रिया आवडली नाही. मग मुक्ताबाई ज्ञानोबराला म्हणतात, ज्ञानोबराय खरा योगी कोण? जो अपराध आहे जनाचा तोच योगी खरा. विश्व रागाने अग्नी जरी झालेले असलं तरी संतांनी मात्र सुखाने पाणी व्हावं असा उपदेश मुक्ताबाईंनी केला. तर हे जे जागवणे ते संतांचं संतांना जागवणे. आणि शेवटी संत देवालाही जागा करतात. देवालाही म्हणतात, देवा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत गर्दी लागली, कवर झोपता, उठाना उठाना. पांडुरंगा संत म्हणतात, देवा कवर झोपता, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली तुमच्या दर्शनासाठी आणि तुम्ही झोपताय. तर हे जे जागा करणे तर हे संतांनी देवाला जागा केलेला आहे. तर संत जीवालाही जागा, संत सर्वांना जागृत देतात. मग तुकोबराय त्यांनी एवढा मोठा तुमच्यावर उपकार केला, त्यांनी तुम्हाला जागवलं, त्यांनी तुम्हाला अज्ञानरूपी निद्रेतून जागवलं. मग तुम्हाला काही वाटतं का? तुकोबराय म्हणतात, मला त्याबद्दल खूप खूप वाटतं. मग काय वाटतं? ज्या संतांनी माझे एवढे मोठे उपकार केलेत ना, त्या संतांच्या उपकाराबद्दल मला उतराई व्हावं वाटतं. मग थांबलात का उतराई होत नाही? तुकोबराय म्हणतात, त्यांना काय द्यावं आणि उतराई व्हावं हेच सुचत नाही. हेच तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात द्यावे त्याचे व्हावे
मंडळी त्या संतांना काय द्यावं, त्या संतांना काय द्यावं या उपकाराबद्दल आणि उतराय व्हावं हेच काही कळत नाही. त्या संतांना परीस जरी दिला, त्या संतांना कल्पतरू जरी दिला तरी आणि त्या संतांना चिंतामणी जरी दिला तरी कमीच आहे. कारण त्या संतांनी जे आपल्यासाठी दिले ना ते कितीतरी जास्त दिले. या संतांचे देणे या संतांचे देणे या संतांचे देणे या संतांचे देणे कल्पतरुणी सुनी कल्पतरुणी सुनी कल्पतरुणी सुनी कल्पतरुणी सुनी पैसा पैसा देवी पैसा पैसा देवी पैसा पैसा या संतांचे देणे कल्पतरुहुनी तुने परिसा परिस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. संतांच्या उपकाराबद्दल परिसही कमीच आहे, संतांच्या उपकाराबद्दल कल्पतरुही कमीच आहे, संतांच्या उपकाराबद्दल चिंतामणी तर ठेंगणा आहे, संतांच्या उपकाराबद्दल चिंतामणी ठेंगणा आहे. तर काय द्यावं आणि उतराय व्हावं हेच काही सुचत नाही. काय द्यावं आणि उतराय व्हावं हेच काही सुचत नाही. तुकोबरा काही नाही काही नाही काही नाही असं कसं म्हणता? तुमच्याजवळ एक तुमची आवडीची गोष्ट आहे ना, तुम्हाला ती लय आवडते, मग तुकोबरा म्हणतात कोणती? तुमचा जीव. तुमचा जीव तुम्हाला फार आवडतो ना, मग तो जर संतांच्या उपकाराबद्दल दिला तर नाही का चालायचा? तुकोबरा म्हणतात तोही विचार मी करून पाहिला, तोही विचार मी करून पाहिला, पण ठेविता पाय जीव थोडा जीव थोडा तुकोबरा म्हणतात मी संतांच्या उपकाराबद्दल मी माझा जीव जरी दिला तरी कमीच आहे, हा जीव पायी ठेविता थोडा. आपण संतांच्या उपकाराबद्दल जीव जरी दिला तरी कमीच आहे, कारण की संतांनी जी दिली ती यापेक्षा आपल्याला कितीतरी जास्त दिली. आणि असे महान संतांचे उपकार तुमच्यावर आमच्यावर देखील आहेत. तुकोबरा तुम्ही सांगितलं संत जाग करतात, जाग करतात एवढंच, जाग करतात एवढंच का आणखी काही त्यांचे तुमच्यावर उपकार आहेत? तुकोबरा म्हणतात आणखी उपकार आहेत. मग कोणते उपकार आहेत? तुकोबरा म्हणतात ते फक्त जागवतातच असं नाही तर ते शिकवतात देखील. हीच गोष्ट अभंगाची तिसऱ्या चरणात
तुकोबरा म्हणतात, सहज बोलणे हितोपदेश करुणेसायास शिकविती. संत जाग करतात एवढेच नाही तर संत शिकवतात देखील. आणि संत सहज जरी बोलले ना तरी त्यांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण असतं. त्यांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण असतं. आपल्या सहज बोलण्यातून जगाचं वाटोळ आहे आणि संतांच्या सहज बोलण्यातून मात्र जगाचं कल्याण आहे. ज्ञानोबराय सांगतात, माझी इच्छा नसताना माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी आग्रह धरला की माऊली काहीतरी सांगा ना, माऊली काहीतरी सांगा ना. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीतायचे गोड आतुरले. ज्ञानोबराय सांगतात, निवृत्तीनाथांच्या आग्रहाने ज्ञानोबराय सहज बोलले. निवृत्तीनाथांच्या आग्रहाने ज्ञानोबराय सहज बोलले. पण ग्रंथराज ज्ञानेश्वरी निर्माण झाला आणि म्हणून संत सहज जरी बोलले तरी संतांच्या त्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण असतं, जगाचं हित असतं. एकदा काय झालं, एक गुरु शिष्य गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर गाव दुर्जनांचं होतं. गाव दुर्जनांचं असल्यामुळे कुणी चिकट फेकला, कुणी दगड मारले, कुणी शिव्या दिल्या, कुणी काय. आणि त्या दोघांनाही गावाच्या बाहेर हाकलून देण्यात आलं. हाकलून देण्यात आल्यानंतर दोघंही सीमेपर्यंत आले. गावाच्या सीमेपर्यंत आल्यानंतर त्या गुरुचं लक्ष गावाकडे गेले. गुरुचं लक्ष गावाकडे गेल्यानंतर गुरुच्या मुखातून शब्द निघाले की तुमची याच गावामध्ये भरभराट ठेवू, तुमची याच गावामध्ये भरभराट ठेवू, असा त्या गावाला गुरुजीने आदेश दिला. गुरुजी आणि ते शिष्य पुन्हा पुढच्या गावाला निघाले. पुढच्या गावाला आल्यानंतर मात्र दुसऱ्या गाव मात्र सज्जनांचं होतं. कुणी गुरुजीचं स्वागत केलं, कुणी सत्कार केला, कुणी खायला, कुणी प्यायला, कुणी काय. आणि तीन चार दिवस महाराजांचं त्या गावामध्ये प्रवचन झालं. आणि पुन्हा असंच एके दिवशी ते गुरुजी त्या शिष्याला म्हणले, शिष्या की आपल्याला आता इथून जावं लागेल, आपल्याला इथून आता जावं लागेल. गुरुजी का जावं लागेल? अहो इथे चातुर्मास काढण्यासारखी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे. चातुर्मास काढण्यासारखी परिस्थिती या गावामध्ये आहे आणि तुम्ही चला म्हणता. या गावामध्ये रोज गुलाबी पण खायला भेटतात, या गावामध्ये रोज बासुंदी खायला भेटते आणि तुम्ही चला म्हणता. शिष्या गुरुजी म्हणले, नाही शिष्या, आपल्याला जावंच लागेल. दुसऱ्या दिवशी गुरु शिष्य गावातून निघून आले. त्यावेळेस अख्खं गाव रडत होतं. आणि त्या गुरु शिष्याला विचारित होतं, का बाबा आता कधी येणार महाराज? तुम्ही नका जाऊ महाराज, आता कधी येणार महाराज? पण तरीही ते गुरु शिष्य निघून गेले. गावाच्या सीमेपर्यंत आल्यानंतर परत त्या गुरुचं लक्ष त्या गावाकडे गेलं आणि त्या गुरुच्या मुखातून शब्द निघाले, तुमचं गाव ओस पडो, तुमचं गाव ओस पडो, असा त्या गुरुच्या मुखातून शब्द निघाला. शिष्य तिथेच होता. शिष्याने रागावून विचारलं, गुरुजी तिथं शिवे दिल्या, तिथं दगड फेकले, तिथं भरभराट हो असं म्हणाला आणि इथं आपल्याला खायला दिले, प्यायला दिले, आपला स्वागत सत्कार केला आणि इथं गाव ओस पडो असं म्हणलं का? गुरुजी म्हणले, मी गावापुरतं बोललो नाही तर मी जगाच्या कल्याणाकरता बोललोय. आता पहिलं जे गाव होतं ते दुर्जनांचं गाव होतं आणि त्या दुर्जनांची जर त्याच गावामध्ये भरभराटी झाली तर ते दुर्जन त्याच गावामध्ये राहणार, बाकीच्या गावात जाणार नाही आणि बाकीचे गाव बिघडणार नाही. आता हे जे दुसरं गाव होतं ते सज्जनांचं गाव होतं. त्या सज्जनांचं गाव जर ओस पडलं तर त्या सज्जनांना पोटा पाण्यासाठी दुसऱ्या गावाला जावं लागेल आणि दुसऱ्या गावाला जाऊन ते काय करतील? ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू करतील, हरिपाठ त्या गावामध्ये सुरू करतील, काकडा त्या गावामध्ये सुरू करतील. तर शिष्या मी जे बोललोय ते गावापुरतं बोललो नाही तर समाजाच्या आणि जगाच्या कल्याणाकरता बोलले. आणि म्हणून संत सहज जरी बोलले तरी त्यांच्या सहज बोलण्यातून फार मोठा उपदेश असतो आणि त्यांच्या सहज बोलण्यातून आपल्या जगाचं आणि आपलं दोघांचं हित असतं.
तुकोबाराय तुम्ही सांगता जसे संत जागवतात तसे ते शिकवतात पण, जसे संत जागवतात तसेच ते शिकवतात पण. एवढंच का आणखी काही त्यांचे तुमच्यावर उपकार आहेत? तुकोबाराय म्हणतात आणखी काही उपकार आहेत. तुकोबाराय एक अलौकिक स्वरूपाने आपण त्यांच्या 4थ्या चरणामध्ये ते उपकार सांगतात. तुका म्हणे वत्स